नमस्कार. स्नितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने खमंग आणि चवदार असे साबुदाण्याचे पापड. तेही उन्हात न जाता बनवायला अतिशय साधे आणि सोपे साबुदाण्याचे पापड आज आपण पाहणार आहोत. असे साबुदाण्याचे पापड बऱ्याच वेळेस रुखवतामध्ये दिले जातात आणि ते लगनसराईमध्येच बनवले जातात. तर तसेच साबुदाण्याचे पापड आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. अगदी 2 मिनिटात हे पापड तयार होतात. असे साबुदाण्याचे पापड बनवले तर ते दिसायलाही अगदी सुरेख आणि सुंदर दिसतात आणि ते तळल्यानंतर 4 पट असे फुलले जातात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी साबुदाणा भिजवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी एक पातेलं घेतलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी साबुदाणा जो आहे तो सुरुवातीला मोजून घ्यायचा आहे. कोणत्याही वाटीने कपने तुम्ही या ठिकाणी साबुदाणा मोजून घेऊ शकता. मी या ठिकाणी ग्लासने मोजून घेतलेला आहे. 1 ग्लास साबुदाणा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर या ठिकाणी साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी बारीक साबुदाणा वापरायचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता. मी या ठिकाणी मोठा साबुदाणा वापरलेला आहे. या ठिकाणी आपण साबुदाणा 3 ते 4 वेळेस स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. पूर्णपणे साबुदाणा धुवून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. साबुदाणा भिजेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी वरती आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला 4 तासासाठी भिजवून घ्यायचा आहे. 4 तासामध्ये आपला साबुदाणा जो आहे तो एकदम परफेक्ट असा भिजला जातो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 4 तासच साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. 4 तास झाल्याच्या नंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता साबुदाणा जो आहे तो छान असा भिजलेला आहे. पण साबुदाणा भिजवते वेळेस आपल्याला त्यामध्ये पाणी जे आहे ते कमी टाकायचं आहे, म्हणजे साबुदाणा छान असा फुलला जातो. साबुदाणा छान भिजल्याच्या नंतर त्यामध्ये आता मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. आपल्याला या ठिकाणीच मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण या ठिकाणी वाफेवरचे पापड बनवतोय. मीठ टाकून साबुदाणा जो आहे तो पूर्णपणे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. एकानेक साबुदाण्याला मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा साबुदाणा आपल्याला वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपल्याला आता साबुदाण्यामध्ये कलर मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही न कलर मिक्स करता पूर्णपणे पांढरे पापडही बनवू शकता. आपल्याला या ठिकाणी साबुदाण्यामध्ये कलर मिक्स करून घेण्यासाठी मी या ठिकाणी 3 भांड्यामध्ये साबुदाणा अलग अलग करून घेणार आहे. मी या ठिकाणी 3 कलरचे पापड बनवणार आहे. कलर टाकून जर पापड बनवले तर अगदी विकत मिळतात तसे पापड घरच्या घरी तयार होतात. त्यामुळे मी या ठिकाणी कलर मिक्स करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी 3 भांड्यामध्ये 2-2 चमचे साबुदाणा काढून घेतलेला आहे. आता आपण त्यामध्ये कलर मिक्स करून घेऊया. मी या ठिकाणी पावडर कलर वापरलेला आहे. या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी टाकून पावडर कलर मिक्स करून घ्यायचा आहे. आपण जर डायरेक्ट कलर टाकला तर तो साबुदाण्याला व्यवस्थित असा लागला जात नाही. कुठे कमी कुठं जास्त असा लागला जातो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाण्यामध्ये मिक्स करून कलर मिक्स करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी सुरुवातीला ऑरेंज कलर मिक्स करून घेतलेला आहे. 1 चमचा कलर मी या ठिकाणी टाकून घेतलेला आहे 2 चमचे साबुदाण्यासाठी आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. एकदम परफेक्ट असा कलर या ठिकाणी तयार झालेला आहे. आता आपण या ठिकाणी दुसऱ्या भांड्यामधील जो साबुदाणा आहे त्यामध्येही कलर मिक्स करून घेणार आहोत. तुम्हाला जर पावडर कलर आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिक्विड कलरही वापरू शकता. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही कलर यामध्ये टाकून घेऊ शकता. आता मी त्यामध्ये ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित असा कलरमध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी मिक्स करून घेऊया. कलर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जास्त असा वापरायचा नाही, नाहीतर पापड जे आहेत ते कडसर अशी लागतात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त 1 चमचा कलर आपल्याला त्यामध्ये टाकून व्यवस्थित असं साबुदाणा मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, किती छान असा आपला साबुदाणा या ठिकाणी तयार झालेला आहे. आता हा साबुदाणा आपण बाजूला ठेवून देऊया. अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी आता दुसऱ्या भांड्यातील जो साबुदाणा आहे त्यामध्ये कलर मिक्स करून घेणार आहोत. आता आपण या ठिकाणी ऑरेंज आणि ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे. आता मी आणखीन एका भांड्यामध्ये 2 चमचे साबुदाणा काढून घेतला होता. त्यामध्ये आता आपल्याला या ठिकाणी पिवळा कलर टाकून घेणार आहोत. मी त्याच पद्धतीने या ठिकाणी 1 चमचा पिवळा कलर टाकून घेतलेला आहे आणि साबुदाण्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर आणि सुरेख आपला साबुदाणा या ठिकाणी दिसत आहे. साबुदाण्यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे. आता कलर व्यवस्थित असा मिक्स झाल्याच्या नंतर आता आपल्याला साबुदाणा जो आहे तो बाजूला ठेवून द्यायचा आहे. जर अशा पद्धतीने झटपट तयार होणारे साबुदाण्याचे पापड बनवले तर ते साबुदाण्याचे पापड अजिबात बिघडत नाहीत, अतिशय परफेक्ट असे तयार होतात. आता साबुदाणा व्यवस्थित असा कलर टाकून मिक्स झालेला आहे. त्याच पद्धतीने मी या ठिकाणी 2 चमचे साबुदाणा पांढराही ठेवलेला आहे. आपण या ठिकाणी थोडेसे पापड पांढरेही बनवणार आहोत. आता हा साबुदाणा आपल्याला या ठिकाणी झाकण ठेवून रात्रभर ठेवून द्यायचा आहे, म्हणजे रात्रभर आपला साबुदाणा जो आहे तो एकदम परफेक्ट असा भिजला जातो. आपण या ठिकाणी आता दुसऱ्या दिवशी सकाळी पापड बनवतोय तर तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती छान असा फुललेला आहे. प्रत्येक रंगाचा साबुदाणा आपला व्यवस्थित असा फुलून तयार झालेला आहे. साबुदाणा व्यवस्थित भिजल्याच्या नंतरच आपल्याला या ठिकाणी पापड जे आहेत ते बनवायचे आहेत. आता आपण या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी पापड बनवतोय. आता आपण या ठिकाणी प्लेटमध्ये पापड बनवणार आहोत. आपण या ठिकाणी पळीचा वगैरे न वापर करता अतिशय झटपट तयार होणारे प्लेटमध्ये पापड बनवणार आहोत. मी या ठिकाणी जेवणाची प्लेट वापरलेली आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे.
तेल व्यवस्थित असं पूर्णपणे आपल्याला प्लेटला या ठिकाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे तेल लावल्यामुळे पापड जे आहेत ते खाली चिटकणार नाहीत आणि काढते वेळेस पापड जे आहेत ते तुटणार वगैरे नाहीत, म्हणून अगदी थोडंसं या ठिकाणी मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण या ठिकाणी एक एक बांगडी प्लेटमध्ये ठेवून देणार आहोत. आपल्याला या ठिकाणी बांगडीच्या आकाराचे पापड बनवून घ्यायचे आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे बनवू शकता. मी या ठिकाणी मीडियम आकाराचे पापड बनवून घेत आहे. प्लेटमध्ये बसतील इतक्या बांगड्या आपल्याला त्यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत. थोडं थोडं अंतर ठेवून मी या ठिकाणी 7 बांगड्या ठेवून घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे जर मोठी प्लेट असेल तर तुम्ही त्यामध्ये जास्तही बांगड्या ठेवून घेऊ शकता. पूर्णपणे बांगड्या ठेवून झाल्याच्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं करून साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. एका कलरचा साबुदाणा मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. अगदी थोडासा आपल्याला सिंगल लेअर या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला एक्स्ट्राचा जो आहे तो काढून टाकायचा आहे. थोडा मी या ठिकाणी अर्धा चम्मच साबुदाणा टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित असं साबुदाणा छान असा सेट करून घ्यायचा आहे. चम्मचच्या साहाय्याने मी या ठिकाणी व्यवस्थित असं दाबून साबुदाणा छान असं सेट करून घेतलेला आहे. आपल्याला या ठिकाणी हाताने साबुदाण्याला जास्त वगैरे दाबून न घेता अगदी थोडंसं हलक्या हाताने हा साबुदाणा छान असा सेट करून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी लगेच दुसऱ्या कलरचाही साबुदाणा बांगडीमध्ये टाकून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व कलरचा साबुदाणा जो आहे तो बांगडीमध्ये टाकून घेणार आहोत. हे साबुदाण्याचे पापड खरंच बनवायला जितके साधे आणि सोपे आहेत तितकेच चवीला तर खूपच मस्त असे लागतात. त्यामुळे अशा पद्धतीचे वाफेवरचे साबुदाण्याचे पापड तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला हे खूप आवडतील. अतिशय झटपट हे साबुदाण्याचे पापड तयार होतात. मी या ठिकाणी 3 कलरचे पापड जे आहेत ते आपण बांगडीमध्ये टाकून घेतलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे जितके आपण कलरचा साबुदाणा मिक्स करून घेतलेला आहे तेवढे सर्व कलरचे साबुदाणा आपल्याला बांगडीमध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सिंगलच लेअर साबुदाण्याचा तयार करून घ्यायचा आहे. थोडंही एक्स्ट्रा साबुदाणा असेल तर तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. थोडाही साबुदाणावरती एक्स्ट्रा ठेवायचा नाही आपल्याला या ठिकाणी, म्हणजे एकदम पातळ असे छान पापड तयार होतात आणि एकूण एक साबुदाणा जो आहे तो छान असा फुलला जातो आणि एकदम छान असे पापड या ठिकाणी तयार होतात. हाताला थोडंसं पाणी लावून मी या ठिकाणी साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित असा सेट करून घेतलेला आहे. आपण या ठिकाणी पापड बनवण्यासाठी वेगवेगळे कलर वापरलेले आहेत, त्यामुळे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर आणि सुरेख असे आपले पापड दिसत आहेत. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व साबुदाणा जो आहे तो एक करून बांगडीमध्ये व्यवस्थित असा टाकून घेणार आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड आवडत नसतील बनवायला तर तुम्ही इडली पात्रामध्येही साबुदाण्याचे पापड बनवू शकता. इडली पात्राला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी अशाच पद्धतीने थोडा सिंगल लेअरचा साबुदाणा इडली पात्रामध्ये टाकून घ्यायचा आणि आपण ज्या पद्धतीने इडली वाफवून घेतो त्याच पद्धतीने मीडियम गॅसवर 6 ते 7 मिनिट हे साबुदाणा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे. आणि मोठ्या गॅसवर जर म्हणलं तर फक्त 2 मिनिट आपल्याला या ठिकाणी साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे पापड जे आहेत एकदम छान असे तयार होतात. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही आकाराचे पापड या ठिकाणी बनवू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इडली पात्रातही बनवू शकता आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बांगडीचे पापडही बनवू शकता. हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी सर्व बांगडीमध्ये साबुदाणा जो आहे तो छान असा सेट करून घेतलेला आहे आणि पापडी व्यवस्थित अशी तयार करून घेतलेली आहे. आता आपण या ठिकाणी पूर्ण बांगड्या ज्या आहेत त्या आपण काढून घेणार आहोत. या ठिकाणी आपल्याला संपूर्ण बांगड्या व्यवस्थित अशा अलगद उचलून काढून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी अशा पद्धतीचे साबुदाण्याचे पापड बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बांगडीचा वापर फक्त पापडीला छान असा आकार देण्यासाठीच आपल्याला करायचा आहे आणि पूर्णपणे आकार व्यवस्थित असा सेट करून झाल्याच्यानंतर आपल्याला लगेच बांगडी जी आहे ते काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे या ठिकाणी मी साबुदाण्यातील बांगडी जे आहे ते व्यवस्थित अशा काढून घेतलेल्या आहेत. तयार करून घेतलेले साबुदाण्याचे पापड आता आपण या ठिकाणी वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी अगोदरच पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे. 1.5 लिटर पाणी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये छान असं गरम करून घेतलेलं आहे. खळखळून उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यावरती पापड जे आहेत ते ठेवून द्यायचे आहेत. जर पाणी छान गरम नसेल तर पापड जे आहेत ते फक्त 2 मिनिटात वाफवले जात नाहीत आणि व्यवस्थित असे तयार होत नाहीत. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मोठ्या गॅसवर पाणी छान अगोदर उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्यावरती प्लेट ठेवून द्यायची आहे. त्यावरती झाकण ठेवून आपल्याला या ठिकाणी मोठ्या गॅसवर पापड फक्त 2 मिनिटांमध्ये वाफवून घ्यायचे आहेत. टाईम लावून फक्त 2 मिनिट मोठ्या गॅसवर मी या ठिकाणी पापड जे आहेत ते छान असे वाफवून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता 2 मिनिटानंतर आपले पापड जे आहेत ते किती छान असे तयार झालेले आहेत. हे पापड आपल्याला या ठिकाणी लगेच काढून न घेता थोडा वेळ थंड करून घ्यायचे आहेत. आपण जर या ठिकाणी गरम पापड लगेच काढले तर ते तुटले जातात. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पापड छान असे थंड करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपण या ठिकाणी दुसरी प्लेट तयार करून घेणार आहोत. पापड पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपण पापड जे आहेत ते काढून घेणार आहोत. मी या ठिकाणी उलटण्याच्या साहाय्याने पापड छान असे काढून घेत आहे. तुम्ही या ठिकाणी चाकूचाही वापर करू शकता. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर आणि सुरेख असं आपलं साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. हे पापड लगेच निघले जातात. तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे, एकही साबुदाण्याचा पापड आपला या ठिकाणी तुटलेला नाही. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व साबुदाण्याचे पापड जे आहेत ते प्लेटमधून काढून घेणार आहे.
मोठ्या गॅसवर फक्त 2 मिनिट आपण या ठिकाणी पापड वाफवून घेतल्यामुळे एकदम परफेक्ट असे छान आपले पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत। जर तुम्ही साबुदाण्याचे पापड जास्त वेळ वाफवून घेतले तर ते पापड जे आहेत ते पूर्णपणे तुटले जातात आणि साबुदाणा जो आहे तो चिटकून बसतो। त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फक्त 2च मिनिट पापड वाफवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर आणि सुरेख असे आपले पापड तयार झालेले आहेत। अशा पद्धतीने पापड बनवल्यामुळे एकूण एक साबुदाणा जो आहे तो छान असा वाफला जातो आणि तळल्यानंतर तर खूपच छान असा लागतो आणि एकूण एक साबुदाणा छान असा फुलला जातो। त्यामुळे अशाच पद्धतीचे साबुदाण्याचे पापड एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। हे पहा, अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व साबुदाण्याचे पापड जे आहेत ते काढून घेतलेले आहेत। आता आपण या ठिकाणी दुसरी प्लेट लावून अशाच पद्धतीने सर्व पापड मी या ठिकाणी साबुदाण्याचे तयार करून घेणार आहे। हे साबुदाण्याचे पापड आपल्याला त्याच प्लेटमध्ये जास्त वेळ न ठेवता थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या प्लेटमध्ये टाकून आपल्याला हे साबुदाण्याचे पापड उन्हामध्ये नेऊन ठेवायचे आहेत। उन्हात ठेवते वेळेस तुम्ही या ठिकाणी प्लेटमध्ये ठेवू शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी कॅरी बॅगचा वापर करून त्यावरती पापड वाळत घालू शकता। एका दिवसामध्ये उन्हामध्ये पापड जे आहेत ते छान असे वाळलेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख असे साबुदाण्याचे पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत। फक्त 1 दिवस उन्हामध्ये हे पापड मी वाळवून घेतलेले आहेत। एकही साबुदाण्याचा पापड आपला या ठिकाणी तुटलेला नाही किंवा खराब झालेला नाही। एकदम परफेक्ट असे साबुदाण्याचे पापड आपले तयार झालेले आहेत। वाळल्यानंतर जरी हे पापड तुम्हाला लहान आकाराचे दिसत असले तरी हे पापड तळल्यानंतर एकदम 4 पट असे फुलले जातात आणि खूपच छान असे तयार होतात। तुम्ही पाहताय ना किती छान सुंदर आणि सुरेख असे साबुदाण्याचे पापड एकदम परफेक्ट असे तयार झाले आहेत। एकूण एक साबुदाणा अख्खा या पापडमध्ये दिसत आहे। जर आपण पळी पापड बनवले तर अशा पद्धतीचा अख्खा साबुदाणा आपल्याला दिसत नाही। तर अशा पद्धतीचा साबुदाण्याचे पापड ट्राय करून पहा। आता आपण या ठिकाणी पापड जे आहेत ते तळून घेणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी तेल जे आहे ते अगोदरच व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला या ठिकाणी छान असं गरम करून घ्यायचं आहे। तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये पापड टाकून घ्यायचे आहेत आणि पापड जे आहेत ते छान असे दोन्ही साईडने आलटून पलटून तळून घ्यायचे आहेत। पाहताय ना किती सुंदर असे फुलून साबुदाण्याचे पापड आलेले आहेत तळल्यानंतर। तुम्हाला जर या ठिकाणी साबुदाण्याचे पापड तळून आवडत नसतील तर तुम्ही या ठिकाणी मीठ गरम करून त्यामध्ये भाजूनही पापड खाऊ शकता। त्यामध्ये मिठामध्ये हे पापड छान असे फुलले जातात। अशाच पद्धतीने तेलाप्रमाणेच त्यामध्येही पापड तयार होतात। पापड पूर्णपणे वाळून झाल्यानंतर तुम्ही पाहिलेलं आहे या ठिकाणी पापडचा आकार किती असा लहान दिसत होता आणि हे साबुदाण्याचे पापड आपण या ठिकाणी तळलेले आहेत। तर तळल्यानंतर ते पापड जे आहेत ते 4 पट असे फुलले जातात। या ठिकाणी तुम्ही पाहताय ना किती छान असे 4 पट आपले पापड जे आहेत ते फुललेले आहेत आणि एकूण एक साबुदाणा जो आहे तो छान असा दिसत आहे। अतिशय खुसखुशीत असे हे पापड तयार होतात आणि अजिबात तेलकट वगैरे हे पापड होत नाहीत। अशा पद्धतीने वाफेवरचे साबुदाण्याचे पापड बनवल्यामुळे लहान मुलंच काय वयस्कर व्यक्तीसुद्धा खूप आरामात खाऊ शकतात। अतिशय खुसखुशीत आणि खमंग चवदार असे साबुदाण्याचे पापड हे तयार होतात। अतिशय साधे आणि सोपे साबुदाण्याचे हे पापड आहेत। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे साबुदाण्याचे पापड बनवून त्याचा बिझनेस पण करू शकता। मी या ठिकाणी हे साबुदाण्याचे पापड बनवताना 1 ग्लासचं प्रमाण सांगितलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर जास्त पापड जर बनवायचे असतील तर तुम्ही याचंच प्रमाण दुप्पट करू शकता आणि दुप्पट प्रमाणामध्ये हे पापड बनवू शकता। अतिशय झटपट हे साबुदाण्याचे पापड तयार होतात आणि चवीला तर खूपच अप्रतिम असे लागतात। ही रेसिपी बनवायला जितकी साधी आणि सोपी आहे तितकीच चवीला तर खूपच मस्त अशी लागते। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने साबुदाण्याचे पापड एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। मी तुम्हाला तोडून दाखवते। अतिशय खुसखुशीत असे साबुदाण्याचे पापड या ठिकाणी तयार झाले आहेत। अगदी सहज असे मोडले जातात हाताने। तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान असे आपले पापड या ठिकाणी तयार झालेले आहेत। हे साबुदाण्याचे पापड अजिबातच तेलकट वगैरे झालेले नाहीत। मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे। अगदी सहज असे हे पापड मोडले जात आहेत। ह्या साबुदाण्याच्या पापडची रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा ह्या उन्हाळ्यामध्ये। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये।